खाने के बाद कुछ मीठा हो जाए असे म्हणत आपण जेवणानंतर गोड खाण्याची एक सवयच अंगी लावली आहे। कुठल्याही ठिकाणी जेवायला गेल्यास स्टार्टर, मेन कोर्स आणि डेझर्ट हे 3 प्रकार मिळतातच। हाच एक आदर्श प्रकार समजून आपण रोज जेवणानंतर गोड खातो, पण जेवणानंतर खाल्लेला हाच गोड पदार्थ ठरू शकतो आपल्या शरीरासाठी अतिशय हानिकारक। वेळेत सावध न झाल्यास होऊ शकतो टाइप 2 मधुमेह। सध्या मधुमेहाच्या रुग्णात झपाट्याने वाढ होताना दिसून येत आहे। सोबतच अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणत्याही वयोगटाला मधुमेह होऊ शकतो, त्यामुळे त्याची विशेष काळजी घेतली गेली पाहिजे। रोजच्या जीवनातील या साध्या सवयीचा मोठा परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतो। नमस्कार, मी डायटिशियन आरती भगत आज तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला जर सवय असेल रात्री जेवल्यानंतर स्वीट खायची किंवा दुपारी जेवल्यानंतर स्वीट खायची तर ते तुमच्यासाठी हानिकारक असू शकतं, कारण त्याच्यामुळे तुम्हाला टाइप 2 डायबिटीज होऊ शकतं। कारण जेव्हा तुम्ही जेवल्यानंतर काहीतरी खाता, गोड खाल्लं किंवा स्वीट डिश काही खाल्लं तर त्याच्यात कॅलरीज खूप जास्त असतात, कार्बोहायड्रेट्स खूप जास्त असतात आणि आपलं जे इंडियन डाएट असतं ते इव्हेंच्युअली खूप कार्बोहायड्रेट रिच असतो। त्यामुळे शुगर स्पाइक होते, ब्लडमध्ये जे शुगर असते ती हाय लेवल्सवर जाते आणि त्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स होतो, कारण सारखं जेव्हा शुगर स्पाइक होते तेव्हा ती कमी करण्यासाठी इन्सुलिन येतं, ज्याच्याने शुगर नॉर्मल होते। पण कालांतराने जर आपण सतत हाय स्वीट्स वाला काही खात असलो तर त्याच्याने कार्बोहायड्रेट रिच असल्यामुळे शुगर लेवल्स जास्त हाय होते आणि इन्सुलिन रेझिस्टन्स होतो। इन्सुलिन रेझिस्टन्स झाले की आपले जे सेल्स आहेत त्याच्यामध्ये ग्लुकोज जात नाही, त्यामुळे आपल्याला भूक जास्त लागते आणि मधुमेह होण्याचे चान्सेस जास्त असतात। त्यामुळे तुम्ही थोडी काळजी घ्या की तुमचं जे डाएट आहे त्याच्यात थोडे प्रोटीन्स आणि व्हेजिटेबल्स जास्त ठेवा, सो दॅट तुम्ही जरी स्वीट खाल्लं तरी तुम्हाला जास्त त्रास होणार नाही। गोड खाण्याची इच्छा असेल तर आपल्या आहारात जास्त प्रोटीन असलेले पदार्थ आणि पालेभाज्यांचा समावेश करावा, जेणेकरून गोड खाल्ल्यास कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, अशी माहिती आहार तज्ञ आरती भगत यांनी दिली आहे। लतिका अमोल, लोकल 18, मुंबई।